चला तर मग आज बनवूया अंडा करी। त्यासाठी आपण 2 टोमॅटो घेतले, 1 वाटी खोबरं घेतले, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1 कांदा आणि आल्याचा तुकडा। हे सगळं साहित्य आपल्याला सुरुवातीला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, थोडंसं भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपण मिक्सर फिरवून घेणार आहोत आणि त्याची बारीक प्युरी तयार करून घेणार आहोत। प्युरी बारीक असावी, याच्यामध्ये आपण थोडेसे काजू देखील ॲड केलेले आहेत। आता आपण मिक्सर फिरवून घेत आहोत। आता इथे कढईमध्ये तेल तापलेलं आहे, याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये मग आणि तेल तापल्यानंतर आपण तयार केलेली प्युरी थोडी थोडी करून घालायची आहे। मी नारळ ओला नारळ वापरला, तुम्ही वाळलेला नारळ देखील वापरू शकता, म्हणजे वाळलेलं खोबरं वापरू शकता। हळूहळू आपल्याला तेलामध्ये प्युरी ॲड करायची आहे आणि छान भाजून घ्यायचे आहे। तुम्ही सुरुवातीला सर्व साहित्य तेलामध्ये परतून नाही घेतलं तरी चालेल, पण मग प्युरी भाजायला थोडासा जास्त वेळ लागेल आणि असं छान हलवत राहायचं आहे। छान भाजून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट आणि आपले बाकीचे मसाले घालून घेणार आहोत, जसे की गरम मसाला वापरू शकता, जिरे पूड वापरू शकता आणि अंडा करी मसाला देखील वापरू शकता। आता मी याच्यामध्ये अंडा करी मसाला ॲड केलेला आहे। परतून घेऊयात आणि आता आपण याच्यामध्ये लाल तिखट देखील ॲड करून घेणार आहोत। मी 3 चमचे कोल्हापुरी लाल तिखट वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि सवयीनुसार तिखटाची मात्रा निश्चित करा आणि मुख्य म्हणजे मीठ देखील तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲड करा। छान असं परतत राहायचं आहे आणि यासाठी मी अंडी शिजवून घेतलेली आहेत। मी 6 अंडी घेतलेली आहेत। तुम्ही तुमच्या गरजेनुसार अंड्यांची संख्या कमी जास्त घेऊ शकता आणि आता आपण ही अंडी सोलून देखील घेतलेली आहे। अंडी सोलून घेतलेली आहेत आणि आता आपण पुढची प्रोसिजर पाहूया। आता हे छान भाजून घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता अंडी ॲड करून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण अंडी तेलामध्ये थोडीशी शॅलो फ्राय करून घेणार आहोत आणि एक काटा चमचा किंवा चाकूने आपण अंड्याला सगळीकडून होल्स पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून मसाला आणि तिखट आतपर्यंत जावं। अशा प्रकारे तुम्ही छान होल पाडून घ्या अंड्यांना। काळजी एवढीच घ्यायची आहे की अंडी फुटून नयेत। थोडं थोडं त्यांना दुखवून घ्यायचं आहे फक्त। आणि आता आपण अंडी एक एक करून मसाल्यामध्ये सोडून घेऊया। फार जास्त काही कष्ट करायचे नाही आहे, आपण फक्त अंडी याच्यामध्ये सोडायची आहेत आणि ते त्याच्यावरून मसाला थोडासा ॲड करायचा आहे आणि फक्त 2 मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे, कारण अंडी अगोदरपासूनच शिजलेली आहे, त्यामुळे त्यांना फार वेळ हीटवरती ठेवण्याची काही आवश्यकता नाही आहे। आणि असं छानपैकी त्यांना मसाल्यामध्ये सोडायचं आहे आणि आता आपला अंडा करी मसाला तयार आहे। सर्व करून घेऊया। पहा किती छान झालेला आहे।